विद्यार्थ्यांनो, मी शुभाशिष आहे. आज आपण प्रमाण आणि एकात्मक पद्धतीबद्दल शिकू. गुणोत्तर आपल्याला गोष्टींची तुलना करण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे 2 सफरचंद आणि 3 संत्री असतील तर गुणोत्तर 2:3 आहे. 2 गुणोत्तरे किंवा समान असतात हे समजण्यास प्रमाण आपल्याला मदत करते. उदाहरणार्थ, जर 2 सफरचंदांची किंमत 20 रुपये असेल तर 5 सफरचंदांची किंमत किती होईल? तिथेच प्रमाण आपल्याला मदत करतात. आपण एका गोष्टीचे मूल्य शोधण्यासाठी एकात्मक पद्धत देखील वापरतो आणि नंतर एकूण मूल्य शोधण्यासाठी गुणाकार करतो. उदाहरणार्थ, जर 3 पेनची किंमत 15 रुपये असेल तर आपण 1 पेनची किंमत शोधू शकतो आणि नंतर गुणाकार करून अधिक पेनची किंमत शोधू शकतो. खरेदी, स्वयंपाक आणि प्रवास यासारख्या वास्तविक जीवनातील परिस्थितींमध्ये या कल्पना कशा मदत करतात ते पाहूया. शिकण्याचे निकाल. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल. वास्तविक जीवनातील गोष्टींची तुलना करण्यासाठी गुणोत्तर कसे वापरायचे ते समजून घ्या. प्रमाण वापरून समस्या कशा सोडवायच्या ते शिका. एक वस्तूचे मूल्य शोधण्यासाठी एकात्मक पद्धत वापरा. दैनंदिन परिस्थितीत गुणोत्तरे, प्रमाण आणि एकात्मक पद्धत लागू करा. या धड्यातील सांकेतिक शब्द आहेत गुणोत्तर, प्रमाण, एकात्मक पद्धत, तुलना करा, अत्यंत अटी, मध्यवर्ती पदे, अपूर्णांक, अंतर, युनिट्स, मोजमाप. आता आपण शिकू की प्रमाण म्हणजे काय. जर 2 गुणोत्तरे समान असतील तर आपण म्हणतो की ते प्रमाणात आहेत आणि दोन्ही गुणोत्तरांची बरोबरी करण्यासाठी किंवा बरोबर हे चिन्ह वापरतो. सर्वसाधारणपणे जर A आणि B चे गुणोत्तर C आणि D च्या गुणोत्तराइतके असेल तर आपण असे म्हणू शकतो की ते प्रमाणबद्ध आहेत. A B B C C D असे दर्शवले जाते. एक उदाहरण घ्या आणि म्हणा की 3, 10, 15, 50 हे प्रमाणात आहेत. तर यासाठी आपण असे लिहू शकतो 3 10, 10 15, 15 50 आणि 3 असे वाचले तर 10 15 असे वाचले तर 50 3 10 बरोबर 15 50 असे लिहिता येते. जर गुणोत्तरे समान नसतील तर आपण असे म्हणू शकतो की ते प्रमाणात नाहीत. प्रमाण विभागात क्रमाने घेतल्यास समाविष्ट असलेल्या 4 राशींना संबंधित पद म्हणून ओळखले जाते. पहिले आणि चौथे पद हे अतिरेकी पद म्हणून ओळखले जाते. दुसऱ्या आणि तिसऱ्या पदांना मध्यम पद म्हणतात. मागील उदाहरण
3 10 10 बरोबर 15 50 विचारात घ्या. 3 10 15 50 हे 4 पदे आहेत. 3 आणि 50 हे टोकाचे शब्द आहेत. 10 आणि 15 हे मधले पद आहेत. आता आपण काही उदाहरणे सोडवू. उदाहरण एकास 30, 40, 45 आणि 60 हे गुणोत्तर प्रमाणात आहेत का? उपाय: दिलेले 30, 40, 45 आणि 60 प्रमाणबद्ध होण्यासाठी गुणोत्तरे समान असणे आवश्यक आहे. 30 ते 40 चे गुणोत्तर बरोबर 30 भागिले 40 बरोबर 3 भागिले 4 बरोबर 3/4. 45 ते 60 चे गुणोत्तर बरोबर 45 भागिले 60 बरोबर 3 भागिले 4 बरोबर 3/4. कारण 30 30/40 बरोबर 45/60 म्हणून 30 40 45 60 हे प्रमाणबद्ध आहेत. उदाहरण 2×33 44 75 100 हे प्रमाणानुसार आहेत का? उपाय: दिलेले 33 44 75 आणि 100 प्रमाणबद्ध होण्यासाठी गुणोत्तरे समान असणे आवश्यक आहे. 33 ते 44 चे गुणोत्तर 33 भागिले 44 बरोबर 3 भागिले 4 बरोबर 3/4. 75 ते 100 चे गुणोत्तर बरोबर 75 भागिले 100 बरोबर 3 भागिले 4 बरोबर 3/4. कारण 33/44 बरोबर 75/100 म्हणून 33 44 75 100 हे प्रमाणानुसार आहेत. आता आपण दुसऱ्या प्रकारची उदाहरणे सोडवू. खालील विधाने खरी आहेत का? आपल्याला प्रमाणात असणे माहित आहे. गुणोत्तरे समान असली पाहिजेत. $99 kg बरोबर 45 kg बरोबर ₹44/20. 99 भागिले 45 बरोबर 44 भागिले 20 बरोबर 11 भागिले 5 बरोबर 11 भागिले 5. खरे. 2 45 किलोमीटरास 60 किलोमीटर बरोबर 12 hours is to 15 hours. 45 भागिले 60 बरोबर 12 भागिले 15 बरोबर 3 भागिले 4 बरोबर 4 भागिले 5.
खोटे. 2 kg इज टू 40 kg बरोबर 25 ग्रॅम इज टू 625 ग्रॅम. 2/80 बरोबर 25/625. 1/40 बरोबर 1/25. खोटे. 4. 7.5 लिटर इज टू 15 लिटर बरोबर 5 kg बरोबर इज टू 10 kg. 7.5/15 बरोबर 5/10. 1/2 बरोबर 1/2. खरे. 5. 34 मीटर इज टू 68 मीटर बरोबर 6 सेकंद इज टू 12 सेकंद. 34/38 बरोबर 6/12. 1/2 बरोबर 1/2. खरे. खालील गुणोत्तरे प्रमाणात बनवतात का ते ठरवा. तसेच त्या ठिकाणी गुणोत्तरे प्रमाण बनवतात त्या मध्य पद आणि टोकाचे पद लिहा. आपल्याला प्रमाणात असणे माहीत आहे. गुणोत्तरे समान असली पाहिजेत. पहिला 39 लिटरास 65 लिटर आणि 6 रुपये आणि 10 रुपये. 39/65 बरोबर 6/10 बरोबर मोठे आहे 3/5 बरोबर 3/5. आपण 65 लिटर आहोत. सामान्य गट 6 आहे. अतिरिक्त संज्ञा 39 लिटर आहेत. रुपये 10. 2. 45 किलोमीटर. 45 किलोमीटरास 60 किलोमीटर आणि 12 लिटरास 15 लिटर. 45/60 बरोबर 12/50 बरोबर 3/4 बरोबर 3/5. तीन 40 व्यक्तीस 200 व्यक्ती आणि 15 किलोस 75 किलो. 40/200
बरोबर 15/75 बरोबर मोठा आहे 1/5 बरोबर 1/5. मध्यम पद म्हणजे 200 व्यक्ती. 15 किलो अतिरिक्त पद म्हणजे 40 व्यक्ती. 75 किलो. चार 4 6 आणि 8 12. चार भागिले 6 बरोबर 8/12 बरोबर मोठे आहे 2/3 बरोबर 2/3. मध्यम पद म्हणजे 6 8. अतिरिक्त पद म्हणजे 4 12. पाच 12 24 आणि 20 30. 12/24 बरोबर 20/30 बरोबर मोठे आहे 1/2 बरोबर 2/3. एकात्मक पद्धत. या पद्धतीमध्ये प्रथम आपल्याला एका युनिटचे मूल्य आणि नंतर आवश्यक असलेल्या युनिटचे संख्येचे मूल्य मिळते. मूल्य शोधण्यासाठी एकात्मक पद्धत कशी वापरली जाते हे समजून घेण्यासाठी काही उदाहरणे पाहू. उदाहरण 1. जर 3 सफरचंदांची किंमत 60 रुपये असेल तर 5 सफरचंदांची किंमत काढा. उपाय. दिलेले 3 सफरचंदांची किंमत बरोबर 60 रुपये. प्रथम आपल्याला 60 रुपयांना 3 ने भागून एका सफरचंदाची किंमत काढावी लागेल. तर एका सफरचंदाची किंमत बरोबर 60/3 बरोबर 20 रुपये. आता 5 सफरचंदांची किंमत बरोबर 1. सफरचंदाची किंमत गुणिले सफरचंदांची संख्या बरोबर 20 गुणिले 5 बरोबर 100 रुपये. म्हणून 5 सफरचंदांची किंमत 100 रुपये. उदाहरण 2. श्याम 10 दिवसात 3000 रुपये कमवतो. 30 दिवसात तो किती कमवेल? उपाय. दिलेले 10 दिवसांची कमाई बरोबर 3000 रुपये. प्रथम आपल्याला 3000 रुपयांना 10 ने भागून तो 1 दिवसात किती कमाई करतो ते शोधावे लागेल. तर 1 दिवसाची कमाई बरोबर 3000 भागिले 10 बरोबर 300. आता 30 दिवसांची कमाई
बरोबर 1 दिवसाची कमाई गुणिले 30 दिवस बरोबर 300 गुणिले 30 बरोबर 9,000 रुपये. उदाहरण 3. राम 150 रुपयांना 10 पेन खरेदी करतो आणि मनीष 84 रुपयांना 7 पेन खरेदी करतो. पेन स्वस्त कोणाला मिळाले ते तुम्ही सांगू शकाल का? उपाय. पेन स्वस्तात कोणाला मिळाले हे शोधण्यासाठी त्यांनी खरेदी केलेल्या एका पेनची किंमत आपल्याला शोधावी लागेल. दिलेले रामने 150 रुपयांना 10 पेन विकत घेतले. मनीषने 84 रुपयांना 7 पेन खरेदी केले. रामने विकत घेतलेल्या एका पेनची किंमत बरोबर 150 भागिले 10 बरोबर 15. मनीषने खरेदी केलेल्या एका पेनाची किंमत बरोबर 84 भागिले 7 बरोबर 12. रामने खरेदी केलेल्या एका पेनाची किंमत 15 रुपये आहे. मनीषने खरेदी केलेल्या एका पेनाची किंमत 12 रुपये आहे. म्हणून मनीषने खरेदी केलेल्या एका पेनाची किंमत 12 रुपये आहे. तर रामच्या तुलनेत ते स्वस्त आहे. उदाहरण 4. एका ट्रकला 594 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 108 लिटर डिझेल लागत असे. $1650 किलोमीटर अंतर कापण्यासाठी ट्रकला किती लिटर डिझेल लागेल? उपाय. दिलेले 108 लिटर डिझेलसह ट्रक 594 किलोमीटर प्रवास करतो. प्रथम आपल्याला ट्रक किती प्रवास करेल हे शोधायचे आहे. 1 लिटर डिझेलसह 594 ला 108 लिटरने भागल्यास लिटर डिझेलने ट्रकने कापलेले अंतर बरोबर 594 भागिले 108 बरोबर 5.5 किलोमीटर. 1 लिटर डिझेलसह ट्रक 5.5 किलोमीटर प्रवास करेल. आता ट्रकला अंतर कापायचे आहे बरोबर 1650 किलोमीटर. लिटरची संख्या मिळवायची आहे ते आपण 5.5 ने भागू. अंतर कापण्यासाठी लागणारे डिझेल बरोबर 1650 भागिले 5.5 बरोबर 16,500 भागिले 55 बरोबर 300. म्हणून 1650 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 300 लिटर डिझेल आवश्यक आहे. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. प्रमाण 2 गुणोत्तरे समान आहेत की नाही हे दर्शवते, ज्यामुळे समान तुलना असलेल्या समस्या सोडवण्यास मदत होते. जर पहिल्या आणि दुसऱ्या राशींचे गुणोत्तर तिसऱ्या आणि चौथ्या राशींच्या गुणोत्तरा इतके असेल तर 4 राशी प्रमाणबद्ध असल्याचे म्हटले जाते. अशा प्रकारे SB बरोबर CSD एका प्रमाणात पहिले आणि चौथे पद हे टोकाचे पद आहेत, तर दुसरे आणि तिसरे मध्यम पद आहेत. एकात्मक पद्धतीमध्ये प्रथम आपल्याला एका युनिटचे मूल्य आणि नंतर आवश्यक असलेल्या युनिट्सच्या संख्येचे मूल्य मिळते.
पाहिल्याबद्दल धन्यवाद.